हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर मी आज तुम्हाला दाखवत आहे की पाईप क्लीनरपासनं सुंदर असं कमळाचं फूल तयार करून त्यापासनं हे लटकन तयार केलेले आहेत मी गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी. तर तुम्ही इथं पाहू शकता, खूप सुंदर असं हे लटकन दिसतं. तर चला मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथं पिंक कलरचं, ग्रीन कलरचं आणि येलो कलरचं पाईप क्लीनर लागणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की पाईप क्लीनरपासून कमळ आसन कसं तयार करायचं. तर त्याचप्रमाणे आज हे कमळ आपल्याला तयार करायचं आहे. तर छोटे छोटे कमळाचे फूल आपल्याला इथं बनवायचे आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता, हे मी पाईप क्लीनर कट करून घेत आहे पिंक कलरचं. 4 तुकडे केलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला पण ते 4 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि इथं पाकळ्या तयार करायच्या आहेत. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं त्या पाकळ्या करायच्या मोठ्या फुलाच्या, तर सेम पद्धतीने ह्या छोट्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला. खूप सुंदर असे हे लटकन तयार होतात. तर तुम्ही पण यावर्षी गौरी गणपतीसाठी डेकोरेशनसाठी हे नक्कीच ट्राय करून बघा. तर इथं तुम्ही पाहू शकता पिंक कलरच्या पाकळ्या तयार आहेत. आता इथं ग्रीन कलरच्या पाकळ्या आपल्याला सेम पद्धतीने करून घ्यायच्या आहेत तयार. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच पाकळ्या तयार करायच्या आहेत. आणि कालचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमळ आसनचा, हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. इथं पाहू शकता मी खूप साऱ्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथं आता आपल्याला पाईप क्लीनर घ्यायचं आहे येलो कलरचं, आणि ते गोल राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे येलो पाईप क्लीनरचा. तर आता या फुलाचा आपल्याला मधला बेस हा तयार करायचा आहे. आता इथं मी त्याला चिटकवून घेत आहे. इथं आपल्याला ग्लुगनच्या साह्याने ते चिटकवून घ्यायचं आहे पाईप क्लीनर व्यवस्थित. आणि आपण ज्या पाकळ्या तयार केलेल्या होत्या त्याही आपल्याला ग्लुगनच्या साह्याने चिटकवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तर काळजीपूर्वक चिटकवून घ्यायचं आहे, हाताला चटका बसला नाही पाहिजे. तर तुम्ही इथं पाहू शकता, आता मी इथं पाकळ्या चिटकवत आहे. इथं आपल्याला एकूण 7 पाकळ्या पिंक कलरच्या चिटकवून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ह्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि चिटकवून घ्यायच्या आहेत. तर इथं आपल्याला सगळ्या पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला सगळ्या पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत. इथं मी 7 पाकळ्या चिटकवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हे कमळाचा आकार आपल्या इथं आलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला इथं ग्रीन कलरच्या पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीनं केल्यावर खूप म्हणजे सुंदर दिसतं हे, आणि कमी खर्चामध्ये आकर्षक असं हे लटकन तयार होतात. मार्केटमध्ये तर भेटतातच आपल्याला, पण ते खूप महाग असतात. आपण घरच्या घरी हे तयार करू शकतो लटकन. तर मी पण माझ्या गौरी गणपतीसाठी हे लटकन तयार करत आहे डेकोरेशनसाठी. तर तुम्ही करून घ्यायचं आहे. तर आता इथं आपलं हे कमळाचं फूल तयार आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, मध्यभागी एकूण 4 पाकळ्या आपल्याला चिटकवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तर तुम्हाला जर ह्या 4 पाकळ्या चिटकवायच्या नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता. पण इथं मला आवडलं हे असं 4 पाकळ्या चिटकवायला, म्हणून मी इथं चिटकवून घेत आहे. कारण व्यवस्थित दिसतं ते कमळ, आणि जेव्हा आपण लटकन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला तिथं व्हाईट कलरचा मोती ॲड करायचा आहे. त्याच्यामुळं मी ह्या पाकळ्या चिटकवून घेत आहे. खूप सुंदर अशा ह्या पाकळ्या दिसतात इथं. तर तुम्ही पाहू शकता हे कमळाचं फूल आपलं इथं तयार आहे. तर व्हिडिओत तुम्हाला मी दाखवतच आहे. याचप्रमाणे मी खूप सारे फुलं तयार करून घेतलेली आहेत, कारण आपल्याला एका लटकनासाठी एकूण 8 फुले लागणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती आकर्षक दिसत आहेत आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत हे कमळाचे फूल. तुम्ही पाहू शकता खूप मेहनत म्हणजे मेहनत तर लागतेच, पण कमी खर्च कमी वेळ आहे याच्यासाठी. शिकल्यावर तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. तर इथं मी दुसरे पाईप क्लीनरपासून साधे फुलं तयार करून घेतलेले आहेत. माझा पाईप क्लीनरपासून कंठीहार जो आहे गणपती बाप्पासाठी केलेला, त्याच्यामध्ये मी ते दाखवलेत फुलं कशी तयार करायचे आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून ते फुलं तयार करून घेऊ शकता. तर आता इथं आपली फुलं तर रेडी झालेली आहेत. आता आपल्याला लटकन बनवण्यासाठी सुई, दोरा आणि मोती लागणार आहेत. तरी सुरुवातीला इथं मी मोठा मोती टाकलेला आहे, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोट्या साईजचे, त्यानंतर गोल्डन मणी, त्यानंतर मोती असं टाकून मी ते लटकन
ओवून घेत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हालाही करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर एकूण 8 फुले नको असतील, छोटं बनवायचं असेल लटकन, तर तुम्ही छोटंही लटकन बनवू शकता. पण मला तर असं मोठंच लटकन तयार करायचं आहे. कारण मी माझ्या छतानुसार किंवा अँगलनुसार ते साईजनुसार मी बनवलेले आहेत लटकन. तर तुम्ही तुमच्या साईजनुसार लटकन बनवू शकता, कमी जास्त फुलं करून बनवू शकता. तर मध्ये कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ थोडासा शूट झाला आहे, तर त्या गोष्टी इग्नोर करा. कारण असं होतं, कारण लहान बाळ आहे माझ्याकडे, त्याच्यामुळं एडिटिंग करताना थोडासा प्रॉब्लेम येतो मला. तर प्लीज समजून घ्या तुम्ही सर्व. मी तर तुम्हाला माझ्या म्हणजे नाही का, तुम्हाला समजेन अशा भाषेत मी तुम्हाला शिकवत असते. माझी एकदम साधी सिंपल बोलण्याची पद्धत आहे. जसं आहे तसं मी बोलते. माझ्याकडे स्क्रिप्ट वगैरे काही नसतं. मी जसं तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओत, तसंच मी त्याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळं ना मला समजून घ्या थोडं. आणि माझी ही साधी सिंपल शिकवण्याची पद्धत काही लोकांना आवडते. मला खूप छान कमेंट्स येतात. तर मला खूप छान वाटतं की माझ्या कलेवर पण प्रेम करणारे भरपूर आहेत. तर थँक्स त्या सर्वांना. असंच कायम तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. आणि इथून पुढे आणखीन नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर इथं तुम्ही पाहू शकता मी हे मणी ओवून घेत आहे. सुरुवातीला मोठा मोती टाकत आहे, त्यानंतर छोटेसे, त्यानंतर गोल्ड मणी, त्यानंतर छोटे मोती, त्यानंतर हे फुलं मी तयार केलेले फुलं टाकत आहे. तर या फुलाऐवजी तुम्हाला दुसरं काही टाकायचं असेल याच्यामध्ये, मोती वगैरे किंवा तुमच्याकडे दुसरे जे कोणते फूल अवेलेबल असतील तेही तुम्ही तिथं वापरू शकता. जर नसेल तर तुम्ही ते फूल तयार करू शकता. सोपे आहेत ते पण फुलं करण्यासाठी. माझा व्हिडिओ आहे चॅनलवरती, तो तिथे जाऊन पाहू शकता. तर इथं तुम्ही पाहू शकता हे कमळाचं फूल आपल्याला व्यवस्थित हे फूल सुईमधनं आतमध्ये ओवून घ्यावं लागतं. कारण सुई आपल्या हातात घुसायचं पण शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक ते फुलामध्ये सुई घुसून ते आपल्याला ओवून घ्यायचं आहे. तर माझं आता इथं ओवून झालेले आहेत, तर तुम्हाला मी दाखवतच आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहू शकता इकडं मी मोती ओवून घेत आहे. आणि माझे कापसाचे जे व्हिडिओ आहेत, कापसापासून पण मी तुम्हाला कमळ कसं तयार करायचं हा पण मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तोही पहा. गणपतीचं जेवढं डेकोरेशन आपण घरच्या घरी तयार करू ना तेवढं कमीच असतं. बाहेर मार्केटमध्ये तर खूप सारं महाग मिळतात डेकोरेशनच्या वस्तू. त्यामुळं ना मी यावर्षी ठरवलं की घरच्या घरीच गणपती बाप्पासाठी आपण डेकोरेशन करायचं. मग ते कापसापासून असू द्या किंवा पाईप क्लिनरपासून असू द्या किंवा उलनपासून असू द्या. मी आता फर उलनपासनं बाप्पासाठी सुंदर अशा रांगोळी, आसन कसं तयार करायचं हेही तुम्हाला मी हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण आता फर उलनचा पण खूप ट्रेंड आहे. त्यापासनं केळीचं पान कसं करायचं नैवेद्याचं, भरपूर सारे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. ते मी हळूहळू चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हेही मला कमेंटमध्ये सांगा. आता इथं मी छोटीशी वरती माझं हे लटकन तयार झालेलं आहे. तर इथं मी छोटीशी कडी लावलेली आहे, रिंग. तर तुमच्याकडे प्लास्टिक रिंग असेल तर प्लास्टिक रिंगचा पण वापर करू शकता. जर ती नसेल तर तुम्ही आपलं ते मिरल आपण जे बनवतो ना त्यासाठी छोट्या कड्या असतात, त्या छोट्या कड्याही तिथं तुम्ही वापरू शकता. जर ते नसेल तर मग मी हे छोटीशी माझ्याकडनं होतं म्हणून मी ही छोटीशी कडी इथं आणलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आता हे आपलं झालेलं आहे. आता इथं आपल्याला लटकन तयार करायचे आहेत. शेवटचे जे लटकन आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतच आहे, त्याप्रमाणेच तुम्हाला ते लटकन तयार करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित खूप छान दिसतात. आता हे आपल्याला शेवटचं आहे. तर इथं मी खालच्या साईडने काय करत आहे, व्यवस्थित कडी लावून घेत आहे आणि पॅक करत आहे. तर इथं तुम्हाला दाखवले आहेत मी लटकन तयार केलेले आहेत. आता ते लटकन व्यवस्थित ते तिथे बांधून घेत आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे सुंदर असे लटकन आपले इथं तयार झालेले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.